ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि मनोरंजक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता रविराजला आत्तापर्यंत जे समजले नाही ते हुशार प्रतिमाला समजून प्रिया नागराजचे कट कारस्थान प्रतिमासमोर येऊन मंदिरात आपल्याला किडनॅप करण्याचा प्लान जेव्हा आता प्रिया आणि नागराजच्या तोंडून प्रतिमाला समजतो आणि जेव्हा हे सत्य प्रतिमाला समजते त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायलीमुळे मंदिरात पुन्हा आपला जीव वाचला हे सत्य प्रतिमासमोर येऊन आता प्रिया ही खरंच आपली मुलगी आहे का असा संशय आता प्रतिमाला येऊन जेव्हा आता प्रतिमा रविराजला सगळी हकीकत सांगते त्याच वेळेस आता प्रतिमावरची अफाट प्रेम दाखवत आता रविराज हा प्रिया आणि नागराज सोबत काय करतो तर ऐन वेळेस रुद्रावतार धारण करून तिसरा डोळा उघडून आलेल्या रविराजला बघून प्रिया आता नागराजकडे बोट करत स्वतःचे अंग काढून घेण्याचा कसा प्रयत्न करते. तर आता सत्य समजताच रविराज आता कोणते भयानक पाऊल उचलतो आणि कोणता निर्णय घेतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता प्रतिमाला पूर्वीचं सगळं आठवण्याचा प्रतिमा प्रयत्न करत असल्याचे आता प्रियासमोर आलेले असते आणि त्यामुळे आता या प्रतिमाचा काटा काढायलाच हवा ही प्रतिमा आता आपल्या डोक्यात चालली असे आता प्रियाने नागराजला सांगून आता प्रतिमाला पुन्हा गायब करण्याचा भयानक प्लान प्रियाने आता नागराज सोबत आखलेला असतो आणि त्यासाठी आता प्रिया ही प्रतिमाला मंदिरात घेऊन जाणार असते आणि त्याच वेळेस नागराजने मंदिरात आता त्याचे गुंड पाठवून प्रतिमाला गायब करण्याचा प्लान केलेला असतो. ठरल्याप्रमाणे आता रविराजला खडे चारत आता रविराजला पत्त्यासारखे बाजूला करून प्रियाने एकट्या प्रतिमाला आता मंदिरात आणलेलं असतं. इकडे मात्र देवी आईच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आणि प्रतिमाची पुण्याई आणि सायलीचं आईवरचं प्रेम आता उपयोगात येणार असतं आणि जेव्हा आता प्रतिमा ही मंदिरात येते त्याच वेळेस आता इकडे अर्जुन आणि सायलीचे भांडण होऊन सायली देखील देवी आईला आता जाप आणि प्रश्न विचारायला मंदिरात आलेली असते आणि त्याच वेळेस आता तिथे प्रतिमा सायलीची भेट झालेली असते आणि आता प्रतिमाने सुद्धा सायलीला धीर आणि आधार दिलेला असतो खरा. पण इकडे मात्र प्रिया ही मंदिरात येताच आता प्रियाने नागराजच्या गुंडांना आता खुणावून मोठा सिग्नल दिलेला असतो. मी ज्या वेळेस मंदिरातून आम्ही बाहेर येऊ त्याच वेळेस प्रतिमाला गायब करायचं असं आता प्रियाने त्या गुंडांना सांगून ठेवलेलं असतं. तर त्या गुंडांनी सुद्धा आता तयारी केलेली असते. इकडे आता नागराज खूप खुश झालेला असतो. नागराज म्हणतो की ही प्रिया आपल्या पथ्यावर पडली आणि आज प्रतिमा वहिनी पुन्हा गायब होणार. जर त्या प्रियाने हे केलं ना तर आपलं काम फत्ते होईल असा आता नागराज विचार करतो. इकडे मात्र भलतेच घडलेले असते आणि आता सायली समोर येताच प्रियाचा मात्र भडका उडालेला असतो. प्रिया आता सायलीला बोलू लागते पण त्याच वेळेस आता सायली ही तेथून लगेचच निघून गेलेली असते आणि आता इकडे प्रिया पुन्हा तिचा डाव आता अंमलात आणून प्रतिमाला मंदिराच्या बाहेर घेऊन जाऊ लागते आणि त्याचबरोबर आता प्रियाने नागराजच्या गुंडांना सुद्धा आता खुणावलेलं असतं. ते गुंडसुद्धा आता प्रतिमाच्या पाठीमागेच येत असतात. मंदिरातून बाहेर पडताच आता ते गुंड प्रतिमाच्या पाठीमागे अगदी जवळ आलेले असतात आणि एक गुंड आता त्याच्या खिशातून आता गुंगीचा औषधाचा रुमाल बाहेर काढून तो प्रतिमाला लावणार एवढ्यात अर्जुनची गाडी समोरून आलेली असते आणि प्रियाने अर्जुनची गाडी बघताच पटकन आता डोळ्याची पापणी लवती न लवती तोच त्या गुंडांना पळून जाण्यास सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेस अर्जुन हा सायलीला घेऊन तिथे आलेला असतो आणि मोक्याच्या वेळी येऊन अर्जुनने प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा आता प्रियाला आणि
प्रतिमाला बघून अर्जुन आता प्रतिमाला घरी जाण्यासाठी सोडत असल्याचे बोलतो, पण प्रिया मात्र ऐकायला तयारच नसते. आणि बाबा येणार आहेत असे सांगून प्रिया त्यांना जाण्यासाठी सांगते. पण आता हुशार प्रतिमा, रविराज जर आले नाही तर आपल्याला ॲटोतून जावं लागेल असे म्हणत आता प्रतिमाने देखील आता अर्जुनच्या गाडीतच जाऊ असे प्रियाला सांगून आता अर्जुनने प्रतिमाला आणि प्रियाला घरी सोडलेले असते आणि प्रियाच्या प्लानवर पाणी फिरलेलं असतं. इकडे आता तोपर्यंत नागराजने 8 ते 10 प्रियाला फोन केलेले असतात, पण नागराजचा एकही फोन प्रियाने उचललेला नसतो. आणि त्यामुळे आता नागराजला सुद्धा प्रियाचा खूप राग आलेला असतो. आणि अशातच आता प्रिया ही प्रतिमाला घेऊन घरी आल्याचे बघताच नागराजच्या तोंडचे पाणी पळालेले असते. आणि या प्रियाने प्रतिमाला पुन्हा कसे आणले याच्या विचारात आणि काळजीत आता नागराज पडलेला असतो. प्रियाचाही सगळा मूडऑफ झालेला असतो. तर इकडे प्रतिमा तिच्या बेडरूममध्ये जाते आणि प्रियासुद्धा तिच्या बेडरूममध्ये आलेली असते. पण इकडे नागराजला दमच धरवत नसतो. आणि आता नागराज प्रियाकडे येतो आणि प्रियाला म्हणतो की अगं कुठे शेण खाल्लं आणि काय प्रतिमा वहिनी जिवंत परत कशी आली, गायब करणार होतीस ना तू, आणि काय झालं. तर आता नागराजने रागाने प्रियाचा हात धरलेला असतो. प्रिया म्हणते की हात सोडा माझा. तर नागराज म्हणतो की खरं काय ते सांग, तुला साधं एक काम सांगितलं होतं, माझे माणसंसुद्धा तुझ्या मदतीला दिली होती, आणि मग कसं काय प्रतिमा वहिनी जिवंत परत घरी आली. तेव्हा आता प्रिया म्हणते की शांत व्हा, अगोदर काय झालं ते ऐका. इकडे मात्र आता प्रतिमा ही तिला गोळ्या पाहिजे असतात आणि आता तिच्या गोळ्यांची वेळ झालेली असते. तेव्हा आता आपण प्रियाकडे जाऊन प्रियाला गोळ्या विचारू असं मनात येऊन आता प्रतिमा ही प्रियाच्या बेडरूमकडे येऊ लागते आणि बेडरूमच्या दरवाज्यात आलेली असते. इकडे आता प्रियाला सुद्धा नागराजचा राग आलेला असतो आणि रागाने प्रिया मोठ्याने नागराजला म्हणते की हात सोडा माझा, मी काय तुमची नोकर नाही आहे, आणि तुम्ही माणसं पाठवली होती ना, तर त्याचं काय झालं हे मी तुम्हाला सांगते. तर आता मोठ्याने नागराज म्हणतो की सांग. तर लगेचच प्रतिमा आता दरवाज्यात येऊन हळूचच थोडा दरवाजा उघडून ते सगळं ऐकू लागते. इकडे आता प्रिया म्हणते की त्या प्रतिमाला मी मंदिरात घेऊन गेले होते, पण ऐन वेळेस मंदिरात ती सायली तिथे टपकली. तर मी नंतर सायलीला तिथून काढून दिलं आणि तुमचे माणसाला बरोबर घेऊन प्रतिमाला मंदिराच्या बाहेर घेऊन आले. लोकांची तिथे गर्दी नव्हती, पण त्याच वेळेस तो अर्जुन त्या सायलीला घेऊन तिथे त्याच्या गाडीतून मोक्याच्या वेळी येऊन टपकला आणि त्याने प्रतिमाला आणि मला घरी आणून सोडलं. ते ऐकताच नागराजला मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे मात्र प्रतिमाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि ही प्रिया म्हणजे आपली मुलगी आहे की नाही अशी भीती आता प्रतिमाला वाटलेली असते. नागराज प्रियाला कसा बोलतोय आणि प्रिया नागराजला काय सांगते हे ऐकून आता प्रतिमाच्या काळजाचा ठोकाच चुकलेला असतो. आणि प्रतिमासमोर आता सत्य आलेले असते की प्रियाने जाणून बुजून आपल्याला दर्शन करण्याच्या बहाण्याने ते निमित्त करून प्रिया आपल्याला पुन्हा किडनॅप करणार होती हे सत्य आता प्रतिमासमोर आलेलं असतं. आणि हळूचच भीतीने घाबरून प्रतिमा ताबडतोब तिच्या बेडरूममध्ये निघून येते. इकडे आता प्रतिमाने डोक्याला हात लावलेला असतो आणि आज अर्जुन सायलीमुळे आपला जीव वाचला हे प्रतिमासमोर आलेलं असतं. आणि ही प्रिया उलट्या काळजाची निघाली आणि हे आता रविराजच्या कानावर घालायलाच पाहिजे असा विचार करून आता कधी एकदा रविराज येतो असे आता प्रतिमाला झालेलं असतं. इकडे आता रविराज घरी येताच प्रतिमाच्या बेडरूममध्ये येतो आणि म्हणतो की प्रतिमा, अगं मंदिरातून लवकर आल्या वाटतं तुम्ही. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की हो, दर्शन करून आलो आम्ही. रविराज आता तिथून जाऊ लागतो. तर तेवढ्यात प्रतिमा रविराजला म्हणते की रविराज, मला तुमच्याशी जरा बोलायचंय, थांबता का. तेव्हा आता रविराज थबकलेला असतो आणि प्रतिमा शेजारी बसत म्हणतो की बोल ना प्रतिमा. तेव्हा आता प्रतिमा रविराजला एकच प्रश्न विचारते आणि म्हणते की रविराज,
तन्वी खरंच आपली मुलगी आहे का आणि ही तन्वीच आहे का ती ऐकून रविराजला मोठा धक्का बसलेला असतो. रविराज म्हणतो की प्रतिमा काय झालं. तेव्हा आता प्रतिभा म्हणते की रविराज एवढ्या दिवसापासून तुम्ही यांच्यासोबत राहतात पण तुम्हाला माणसं ओळखता आलं नाही. ते ऐकताच आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रतिमा अशी कोड्यात का बोलते असा विचार आता रविराजच्या डोक्यात आलेला असतो. रविराज म्हणतो की प्रतिमा अगं पण झालंय तरी काय. प्रतिमा म्हणते की जाऊ द्या तुमचा विश्वास बसणार नाही. तर आता रविराज म्हणतो की हे बघ प्रतिमा नक्की काय झालं. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की मंदिरातून मला पुन्हा किडनॅप करण्याचा प्लान झाला होता. ते ऐकताच रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि रविराज म्हणतो की काय बोलते प्रतिमा आणि कोणी केलं हे सगळं. तर लगेचच आता प्रतिमा ही रविराजकडे बघू लागते. तेवढ्यातच प्रिया दरवाजा उघडून तिथे आलेली असते आणि आता लगेचच प्रिया ही रविराजकडे येत म्हणते की बाबा कधी आले तुम्ही. तर आता प्रतिमाला काही बोलता येत नसतं. तेव्हा आता प्रतिमा ही रविराजनेला प्रियाने आणि नागराजने मिळून मला किडनॅप करण्याचा प्लान केला होता हे सत्य सांगून आता पिसाळलेला रविराज आता नागराजला कोणती भयानक शिक्षा करतो. प्रतिमाचे प्रेम समोर आणून आपल्या प्रतिमाला नागराजने मारण्याचा प्रयत्न केला हे जेव्हा आता रविराजला समजते तेव्हा नागराजची कुत्र्यासारखी धुलाई करून रविराज हा नागराजला कसा हाकलून देतो. तर आता प्रियाला कोणती रविराज शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.